सूर्यप्रकाश, पाणी, वायू इत्यादिकांनी शरीराची शुद्धी करणे हे शरीरनिष्ठ बाह्य शौच होय. शरीर स्वच्छ आणि निरोगी राहण्यासाठी अशा शौचाची अत्यंत आवश्यकता असते. शरीर आणि मन हे प्रतिसंवेदी असतात. शरीर स्वच्छ आणि निरोगी असेल तर मनही प्रसन्न राहते आणि मन प्रसन्न ठेवले तर शरीर स्वच्छ ठेवण्याकडे प्रवृत्ती होते. म्हणजे या दोन्ही गोष्टी एकमेकांवर अवलंबून आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे आपल्याला. सर्वसामान्य माणसांनीही प्रतिदिवशी स्नान न केले तर शरीर किती घाण होते हे अनुभवास येते. ते आत्ता आपण बघितलं. आणि म्हणून आत्मज्ञानाला देहवासना, शास्त्रवासना, लोकवासना या 3 प्रकारच्या वासनांमुळे प्रतिबंध होत असतो. प्रारब्धानुसार प्राप्त कर्माचे आचरण करीत असता व्यवहार दृष्टीने देहाला उद्देशून जरी आपण अहन अशी वृत्ती धारण करीत असलो तरी अतिशय अवघड सांगितलेलं आहे इथं त्यांनी. परंतु आपल्याला थोडक्यात लक्षात काय ठेवायचं आहे की शुचिता हा ज्ञानी माणसाचा एक गुण आहे. आणि फक्त शुचिता म्हणजे शारीरिक स्वच्छता नाही तर त्याच्याबरोबर मनाची पण स्वच्छता ठेवली पाहिजे. वाचिक स्वच्छता पण ठेवली पाहिजे. वाचा ते मी सांगितलं. मानसिक स्वच्छता पण ठेवली पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत असं त्यांनी सांगितलं. त्याच्या पुढचा गुण आहे तो आहे स्थैर्य. स्थैर्य हा गुण आहे त्याच्या पुढचा. इथे छान उदाहरण त्यांनी दिलं आहे की शुचितेसाठी की नारदांनी म्हणे एक पोपट साधूला दिला आणि एक पोपट साधूला दिला आणि एक पोपट दरोडेखोराला दिला. आणि नारद 6 महिन्यांनी त्या दोघांना भेटायला गेले. आणि त्यावेळेला जो पोपट दरोडेखोराकडे होता त्याने शिव्या घालूनच नारदांचं स्वागत केलं. कारण संघ कोणाला होता त्याला? त्या दरोडेखोराचा होता. तो सतत शिव्या द्यायचा. पोपटाच्या कानावर त्याच पडल्या. आणि संतांकडे तो गेला, साधूकडे गेला तर तो पोपट म्हणाला, साधूकडे गेले नारद मुनी आपले, तर पोपट म्हणाला, या या साधो, आपले स्वागत आहे, बसा, आपल्याला फलाहार पाहिजे का, आपल्याला मधुर जल प्राशन करायला पाहिजे का. म्हणजे संतांची संगती जर लाभली तर वाचा बदलते असं त्यांनी सांगितलं. मन बदलतं, वाचा बदलते, कायिक, वाचिक आणि मानसिक शुचिता होते. कशामुळे? संत संघामुळे. संत संघामुळे या सगळ्या गोष्टी घडतात. त्याच्या पुढचा गुण आहे स्थैर्य. स्थैर्य म्हणजे काय? ज्ञानाची बैठक, स्थिरता. मनाची बैठक असो किंवा बुद्धीची बैठक असो, कशाचीही जरी असली तरी ती दृढ पाहिजे आणि ती बैठक स्थिर पाहिजे. जोपर्यंत तिला दृढ बैठक प्राप्त होत नाही तोपर्यंत अभ्यास होत नाही. जोपर्यंत अभ्यास घडत नाही तोपर्यंत माणसाला आत्मज्ञानाकडे एकही पाऊल टाकता येत नाही. म्हणून जेव्हा ध्यान करायला बसायचं तर तेव्हा आधी काय म्हणतात? तुम्ही स्थिर बसा. आधी तुम्ही स्थिर बसता की नाही ते बघायचं. म्हणजे अगदी आपले हात, पाय, डोकं एका सरळ रेषेमध्ये आणि एकदम शांत बसायचं. कुठेही हलवायचं नाही, कुठेही चळवळ वळवळ करायची नाही. म्हणजे एकदा ती बैठकीची आपल्याला सवय लागली की मग पुढे मनाकडे, मग मनामध्ये कुठले विचार येतात वगैरे त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. म्हणून स्थिर बैठकीला फार महत्त्व आहे, स्थैर्याला फार महत्त्व आहे. आपल्या ध्येयापासून विचलित न होता परमार्थ साधनेत दृढ रूपाने राहणे म्हणजे स्थैर्य होय. सुखदुःखादी द्वंद्वामुळे मनुष्य परमार्थ साधनेत विचलित होऊ शकतो. म्हणून स्थैर्य धारण करण्यासाठी द्वंद्वे सोसावी लागतात. हे आपल्याला दुसऱ्या अध्यायातच सांगून दिलेलं होतं त्यांनी. मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुखदुःख दाहा आगमापायिनो नित्यास्तांस्थितिक्षस्व भारत असं सांगितलेलंच होतं की हे कुंतीपुत्रा, शीत उष्ण सुख दुःख देणारे विषय येतील आणि हे सगळे विषय कसे आहेत तर क्षणभंगूर आहेत, अनित्य आहेत. आणि म्हणून तू काय कर तर स्थिर बुद्धीने त्या सगळ्यांचा स्वीकार कर. तू ते सगळे काय कर? सहन कर. तांस्थितिक्षस्व भारत म्हणजे स्थैर्य धारण करणं हा एक ज्ञानी पुरुषाचं हे एक लक्षण आहे. असेच भगवान बुद्ध होते, असेच अनेक जे योगी होऊन गेले ते सगळे स्थैर्य हा गुण होता त्यांच्याकडे.
भगवान बुद्धांची आणि त्यांच्या शिष्याची एक गोष्ट या ठिकाणी सांगितलेली आहे की त्यांनी असं सांगितलं, स्थैर्य हे अर्थातच ज्ञानाचं विशेष साधन आहे. आत्मज्ञानाकडे जायचं असेल तर आधी स्थैर्य हा गुण आपल्याला अंगीकारावा लागतो, मिळवावा लागतो, आणि मग नंतर ज्ञानाकडे आपोआप आत्मज्ञानाकडे प्रगती होते. आणि स्थैर्याचा दृढ निश्चय झाला की मग आत्मज्ञान हे एकदम प्राप्त होत नाही. आत्मज्ञान हे सुद्धा कसं टप्प्याटप्प्याने प्राप्त होतं. त्याच्यासाठी त्यांनी एक उदाहरण दिलं आहे की भगवान बुद्ध आणि त्यांचा एक शिष्य होता, आनंद नावाचा शिष्य होता त्यांचा. दोघेजण एकदा प्रवासाला निघालेले असतात आणि बुद्धगुरू आणि आनंद त्यांचा शिष्य वाटेमध्ये थकल्यामुळे दोघे एका झाडाखाली थांबतात. वाटेवरून एक शेतकरी निघालेला असतो आणि त्या शेतकऱ्याला विचारतात ते की बाबा, हे पुढचे गाव रामपूर आहे, तिथे आम्हाला जायचं आहे, तर ते किती लांब आहे? तेव्हा तो शेतकरी म्हणतो, हे काय 2 कोस आहे, फार काही लांब नाही आहे, 2 कोसावरच तुमचं गाव आहे, येईल असं सांगतो तो. मग दोघेही पुढच्या प्रवासाला निघतात. मग 2-4 कोस चालतात, 5 कोसही चालतात, तरी रामपूर काही येतच नाही. मग हा आनंद नावाचा जो शिष्य असतो बुद्धांचा, तो परत एकाला विचारतो की अरे बाबा, रामपूर कुठे? तर तो माणूस म्हणतो, हे काय, इथे तर आहे 2 कोसावर. परत तो असंच सांगतो. मग पुन्हा ते चालत राहतात, तरीसुद्धा रामपूर काही येत नाही. म्हणजे आनंद जो असतो ना, हा शिष्य बुद्धांचा, त्याला थोडा रागच येतो आणि तो म्हणतो, काय अडाणी माणसं आहेत ही, यांचे 2 कोस संपतच नाही म्हणे, सारखं सांगतात ते 2 कोसावर. आणि त्याला राग येतो आणि तो म्हणतो, अजून यांचे 2 कोस काही संपलेच नाही आहेत आणि यांना एवढंसुद्धा कळत नाही किती लांब आहे ते गाव ते. मग हे सगळं भगवान बुद्ध ऐकत असतात. मग ते हसतात आणि ते म्हणतात की अरे, हे शेतकरी अडाणी नाही आहेत, आनंदा तूच अडाणी आहेस. तुला जर पहिल्यांदाच सांगितलं असतं ना की रामपूर 50 कोसावर आहे, तर तू इथेच बसला असता, तू चाललाच नसता. म्हणून मग त्यांनी तुला सांगितलं की अरे 2 कोसावरच आहे, 2 कोसावरच आहे. ते शेतकरी हुशार आहेत म्हणे की तुला चालण्याचं बळ मिळावं, तुझ्यामध्ये स्थैर्य यावं, म्हणून त्यांनी असं सांगितलेलं आहे. अशी ही गोष्ट आहे. म्हणजे मग आनंदला ते बरोबर पटलं आणि स्थैर्यावर आरूढ झालेली जी व्यक्ती आहे त्याला हे ज्ञात असते की टप्प्याटप्प्यानेच आत्मज्ञान होते, एकदम नाही, एकदम घडणे शक्य नाही. म्हणून ज्ञानासाठी टप्प्याटप्प्याने 2-2 कोसांनीच प्रवास करायचा, अशी गोष्ट त्यांनी इथे सांगितली. आपल्याला काय स्थैर्य कळावं म्हणून. त्याच्या पुढचं आहे आत्मनिग्रह. ज्ञानाचे पुढचं लक्षण आहे आत्मनिग्रह. आत्मनिग्रह म्हणजे अंतःकरण निग्रह. आता अंतःकरण म्हणजे काय आपल्याला माहिती आहे, 4-4 वेळा आपण म्हणतो, मन, बुद्धी, चित्त, अहंकार, या 4 गोष्टींनी मिळून अंतःकरण बनतं. तर मनाला एका ठायी स्थिरावणे, चित्ताच्या वृत्तीचा निरोध करणे, बुद्धीला निश्चयात्मक आणि व्यवसायात्मिका करणे, ज्ञानजन्य निरहंकार धारण करणे म्हणजेच आत्मनिग्रह आहे. ध्यान हाच पिता, अहिंसा ही माता, ब्रह्मचर्य हा भ्राता, अनासक्ती व निष्कामता हीच भगिनी, शांती हीच पत्नी, विवेक हा पुत्र, क्षमा ही कन्या. सगळा संसार मांडला बघा त्यांनी. आणि ह्या सगळ्या या गोष्टींनी मांडला आत्मनिग्रह. आत्मनिग्रहाला ज्या आवश्यक गोष्टी आहेत, उपशम हेच घर, सत्यादी सद्गुण हा मित्रवर्ग, असा ज्याचा परिवार असतो तोच आत्मनिग्रह धारण केलेला श्रेष्ठ महात्मा होय. म्हणजे या 13व्या अध्यायामध्ये आपल्याला हा 7वा श्लोक आपण बघतोय ना, याच्यामध्ये त्यांनी किती ज्ञानाची 9 लक्षणं इथे त्यांनी सांगितलेली आहेत आपल्याला. आचार्योपासनाबद्दल तर बरंच बघितलं आपण. आणि पुढे 8व्या श्लोकामध्ये आता पुढची 3 लक्षणं येतील. त्यात सर्वप्रथम इंद्रियांच्या विषयांच्या ठिकाणी वैराग्य. म्हणजे हे सगळं मला तर कधी कधी वाटतं आपल्यासाठी अवघडच आहे या सगळ्या गोष्टी करणं, परंतु ठीक आहे, आपल्याला निदान माहिती तरी पाहिजे
ज्ञानी पुरुष कसा असो, आत्मज्ञानी कसा असतो, त्याच्याकडे कुठले कुठले गुण असतात, हे गुण निदान आपल्याला कळले तरी खूप झालं, या जन्मीचं आपलं सार्थक होऊन जाईल. तर त्याच्या पुढचा 10वं जे लक्षण आहे स्थैर्यानंतरचं ते आहे वैराग्य. महाभूत काय अमानित्वम, अदम्भित्वम, अहिंसा, क्षांतिराजवम, आचार्योपासनम, शौचम, स्थैर्यमात्मविनिग्रह. म्हणजे स्थैर्यमात्मविनिग्रह. त्याच्या पुढचं वैराग्य आहे का मग? म्हणून ह्या 13व्या अध्यायाला अतिशय महत्त्व त्यांनी दिलेलं आहे की 13 अमानित्वम, अदम्भित्वम, अहिंसा, इंद्रियार्थेषु वैराग्यम. बघा, इंद्रियार्थेषु वैराग्यम म्हणजे 7वा 8वा श्लोक आहे हा. इंद्रियार्थेषु वैराग्यम अनहंकारेवच जन्म मृत्युजरा व्याधी दुःख दोषाणून दर्शनम. तर हा जो गुण आहे, तर स्थैर्य पाहिला, आत्मनिग्रह पाहिला आणि आता इंद्रियांचं वैराग्य. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे इंद्रियांचे प्रधान विषय आहेत आणि संयतपणे त्यांचा आवश्यक तेवढा उपभोग घेणे योग्य आहे. पण मनुष्य त्यांच्या उपभोगात उन्मत्त होतो. इंद्रिय विषयांच्या वारंवार होणाऱ्या संगमामुळे अनंत दुःखे वाट्याला येतात. अनेक लोक पिक्चर पाहून येतात आणि पिक्चर पाहून एवढे 3-4 तास सिनेमा पाहिल्यानंतर सुद्धा घरी येऊन फोनच हातात घेतात आणि फोन बघत बसतात, किंवा मग टी व्ही लावतात, टी व्हीचं बटन लावतात, किंवा मग रेडिओ लावतात. म्हणजे आत्तापर्यंत जे आपण केलं त्या वैराग्य हा गुण म्हणजे तो त्यांच्या शिवेवर सुद्धा नसतो. त्यांना माहितीच नाही आहे ते की फक्त इंद्रियांना विषय देणं किती त्याचं काही समाधानच होत नाही. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की इंद्रिया विषयांचे सेवन करतात आणि त्यामुळे खरं तर सुखदुःख उत्पन्न होतं. मग ती आपल्या संसर्गाने अंतःकरण ग्रासून टाकतात. ज्या विषयांच्या ठिकाणी एकच स्थिती कधी नसते, त्या विषयांपासून कधी सुख होतं, कधी दुःख होतं, पण हे माणसाला कळत नाही. आणि तो सतत म्हणजे ते अग्नी भडकलेला असतो ना, त्या अग्नीमध्ये जसं आपण जितकं तूप टाकू तितका तो अग्नी अजून भडकतो. तसं ह्या इंद्रियांचं आहे आपल्या. म्हणजे त्या इंद्रियांना कितीही विषय दिले तरी तो पुरे असं म्हणत नाही, तर त्याला अजून हवं, त्याची काही ती शांतता होत नाही. आणि म्हणून या सगळ्याचा अभ्यास करायचा आणि म्हणून हे गुण आपण लक्षात घ्यायचे आणि त्याप्रमाणे वागण्याचा थोडासा प्रयत्न करायचा. त्यामुळे आता 5:59 झालेले आहेत, आपण थांबू इथे. पुढचे गुण पुढच्या वेळेस बघू. झालेली सेवा परमेश्वराच्या चरणी अर्पण करते आणि या ठिकाणी मी थांबते. ओम तत्सत श्री कृष्णार्पणमस्तु.